गुरुदैव दत्त. श्री गुरुचरित्रातील कर्मसिद्धांताचं रहस्य. श्री गुरुचरित्र हा दिशा देणारा दीपस्तंभ आहे. या ग्रंथातल्या प्रत्येक भक्तानं अढळ कर्मसिद्धांताचं एक गुपित सांगितलंय. जे आपण देतो तेच अनेक पटींनी आपल्याकडे परत येतं. विचार, शब्द, कृती अशा सगळ्या कर्मांचं बीज भविष्यातील फळ निश्चित करत असतं. श्री गुरुचरित्रातले भक्त सामान्य नव्हते. त्यांनी केवळ पूजा अर्चा केली नाही, तर स्वतःचे अहंकार, आसक्ती आणि अपेक्षा पूर्णतः श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या चरणकमलांवर अर्पण केल्या. त्यांनी स्वतःला कर्ता मानणं सोडून शरणागत होणं स्वीकारलं. जेव्हा भक्त स्वतःला श्री गुरुचरणी समर्पित करतो, तेव्हा त्याचं कर्मबंधन शिथिल व्हायला लागतं. कर्माच्या नियमानुसार स्वार्थानं केलेलं कर्म बंधन निर्माण करतं, तर निष्काम भावनेनं, पूर्ण श्रद्धेनं केलेलं समर्पण मुक्तीचा मार्ग दाखवतं. भक्तांनी जे पूर्ण आत्मसमर्पण केलं तेच त्यांना श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या अमर्याद कृपेच्या रूपानं परत मिळालं. ही कृपा केवळ दुःख निवारणापुरती नव्हती, तर ती जगण्याचं रूपांतर करणारी होती. श्री गुरुकृपा ही कर्मनाशाचा सर्वात श्रेष्ठ उपाय आहे. जेव्हा भक्त मी पण विसरून श्री गुरुचरणी विलीन होतो, तेव्हा कर्माचा कठोर नियमही कृपेच्या महासागरामध्ये विरघळून जातो. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंवर पूर्ण विश्वास ठेवणं हेच खरं कर्मयोगाचं अंतिम फळ आहे. गुरुदैव दत्त.